नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेती चॅनलमध्ये मी दादा सुकाने सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच उद्या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज पाहूया. आज जे पश्चिमी आवर्तन आलं आहे ते आपल्या राजस्थान भारतामध्ये येऊन पोचलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे वातावरण तयार होणार आहे ते सर्वत्र उत्तर भारत व थोडासा महाराष्ट्रभर व्यापणार आहे. रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भोवताली एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे. दुपारनंतर थोडासा वाऱ्यांचा वेग साधारण वाढणार आहे, कारण त्याचं तसं आहे की एक राजस्थानच्या आसपास एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे. राजस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे आणि त्या चक्राकार स्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रातून वाऱ्याचा वेग थोडासा वाढणार आहे आणि इकडून पश्चिमी आवर्तन जे आलेलं आहे ते संपूर्ण जम्मू काश्मीर व्यापलेलं आहे. शिमला वगैरे ते व्यापून वरच्या भागाला म्हणजे सरकत आहे, उत्तरेकडे सरकत आहे थोडं आणि एक मॉडेल सांगते की आज फक्त ढगाळ हवामान परिस्थिती आहे. पावसाची शक्यता क्वचित बनली तर स्थानिक वातावरण बनेल, एक मॉडेल सांगतं. आणि GFS मॉडेल सांगतं जेव्हा संपूर्ण ढगाळ हवामान स्थिती आहे. नाशिक, संभाजीनगर, सांगली परिसर, सोलापूर, नांदेड, हैदराबाद हे संपूर्ण प्रचंड असे ढग तिथं येणार आहेत आणि इकडे नाशिकच्या संभाजीनगरच्या परिसरात विस्तारित ढग दुपारनंतर निर्माण होतील असं हे GFS मॉडेल सांगत आहे. आणि दुसरे एक मॉडेल सांगत आहे की हे दोन्ही मॉडेलमध्ये सांगत आहे की स्थानिक वातावरण तयार होईल आणि स्थानिक वातावरण तयार झाल्यामुळं पाऊस पडेल असं म्हणजे होईल. पावसाची शक्यता कमी सांगितलेलं आहे. तरी पण दुसरं एक मॉडेल आहे, ते मॉडेल सांगतं की अकोला, लोणार, पुसद, अमरावती, जळगाव या परिसरात पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाची शक्यता आजपासून तिथं बनत झालेली आहे आणि हेच परिसर थोडासा विस्तारित होऊन नांदेड, पुसदला ह्या साईडला ते पावसाचा भाग सरकत जाईल असं सांगितलेलं आहे. एकंदरीत काय, पावसाची सुरुवात आजपासून होईल असं वाटत आहे. जळगाव, अकोला, खंडवा, अमरावती ह्या भागातसुद्धा, मालेगाव ह्या भागातसुद्धा थोडासा पावसाचे ढग निर्माण होतील असंही सांगत आहे. अहमदनगर, बीड, लोणार या परिसरातसुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचे ढग निर्माण होतील असंही सांगितलेलं आहे. पाऊस कमीच आहे पण ढग निर्माण होतील. उष्णता पाहायला गेलं तर उष्णता 35-36 म्हणजे उष्णता भरपूर असणार आहे. आज संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये उष्णता ही प्रचंड उष्णता असणार आहे आणि उत्तर भागातनं सुद्धा महाराष्ट्रानं नागपूर धरून उत्तर भाग जरी पाहायला गेला तरीसुद्धा त्या भागाला 31, 32, 33, 35पर्यंत उष्णतेची रेंज ही सांगितलेली आहे. रात्रीतून उकाडा भरपूर असणार आहे. रात्रीतून 2-3 वाजून उकाडा असणारच आहे. 23, 24 हे 26 हे तापमान आहे रात्रीतून आणि पहाटे पाहायला गेलं तर थोडासा कमी गारवा जाणवणार आहे. हा झाला तापमान आणि आजच्या पावसाचा सारांश. म्हणजे एक मॉडेल असं सांगत होतं की आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे. तापमान पहाटे थोडासा गारा निर्माण होणार आहे. आता उद्याचा अंदाज पाहूया. उद्याच्या अंदाजामध्ये काय आहे ते आताच सांगणारच आहे. तो पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी मॉडेलवरून अंदाज देत असतो किंवा म्हणजे अंदाज अचूक असतात तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उद्याचा अंदाज असा सांगला जातो की उद्याच्या भागात थोडासा पावसाची सुरुवात जरा जास्त म्हणजे आजच्यापेक्षा जास्त वाटत आहे. पेट्रोल जे उत्तर भाग आहे, नागपूर धरून उत्तर भागातून
खंडवा, इटारसी वगैरे त्या भागातून पावसाला सुरुवात आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, इकडे अकोला, पुसद, लोणार ह्या परिसरात पावसाची शक्यता जास्त बनत झालेली आहे. आजच्या तुलनेत उद्या जास्त आहे पाऊस असं हे दाखवत आहे. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये 1-2 ठिकाणी जे लालसर गुलाबी कलर दिसतो तिथे एक प्रचंड पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे असं हे सांगत आहे. हे आयकॉन मॉडेल म्हणजे आता तुम्हाला जे सांगते पावसाचा अंदाज, तो मॉडेल सांगते की बाबा इटासरी, खंडवा, बिटूर, चिंद्रवाडा हे जो परिसर आहे आणि हे उत्तर भागातला परिसर आहे, त्या परिसरातून पाहायला गेलं आणि इकडे अकोला, लोणार, पुसद, नागपूर, वर्धा, गोंदिया ह्या परिसरात पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. एकदम हे काय सांगत नाही व मुसळधार पाऊस पडेल, पण स्थानिक वातावरण बनलं की त्या ठिकाणी वादळी पाऊस थोडासा पडेल असं वाटत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.